आम्ही जी रूम बुक केलेली आहे हॉटेलची जात आहे मी. 203 आहे हे आहे 204. हे अशी काही रूम आहे. तसं एक रूम बुक झालेली आहे. आता फ्रेश होऊन आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. अगोदर गोविंदाचं दर्शन, पद्मावतीचं, मग उद्या सकाळी आम्हाला पहाटे लवकर उठून वरच्या म्हणजे तिरुमलाला चलत जायचं आहे पायऱ्यांनी. मी वेलकम आदित्य. चला तर मग आता आम्हाला फ्रेश होऊन दर्शनासाठी जायचं आहे गोविंदाचं आणि पद्मावतीचं दर्शन अगोदर घेतल्यानंतर मग तिरुमला वरती चलत जायचं आहे आम्हाला पायऱ्यानं. मी हाचं लगेज पण आणलेलं आहे खालून, हे बघा. आता लवकर फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून, आंघोळी वगैरे सगळं झाल्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे. मग येऊन थोडा वेळ आराम. चला तर मग आता आम्ही झालेलो आहोत फ्रेश. आमचं सगळं फ्रेश होऊन सगळ्यांचं झालेलं आहे. हे बघा रे इकडं, आमचं सगळ्यांचंच फ्रेश होऊन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर मग पद्मावतीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आम्ही, आणि आल्याच्या नंतर गोविंदाच्या दर्शनाला जाणार आहोत. चला आता आम्ही करणार आहोत नाश्ता. ऑर्डर दिलेला आहे आता. आता आमचं झालेला आहे नाश्ता. बोलिये. आता आम्हाला जायचं आहे बस स्टॉपला पद्मावतीच्या दर्शनासाठी. म्हणजे पद्मावतीचं लांब आहे म्हणून बसनं ट्रॅव्हल करत आहोत. आता हनुमानाचं मंदिर आहे. चला आम्हाला भेटलेली आहे बस. बस स्टॉपला पण नाही गेलो आम्ही, अलीकडेच बस भेटली आम्हाला. हे पहा, आम्हाला जागा भेटलेला आहे आणि आमचे 2 कार्टून मागं बसलेत. आम्ही दोघं इथं बसलेलो आहोत. बघा की आता ट्रॅव्हल चालू झालेला आहे आणि आता लगेच थोड्या वेळात आम्ही पोहोचतो पद्मावतीच्या मंदिरापाशी. पाय आता मंदिरात काय लावून नाही, दर्शनाचं वगैरे व्हिडिओ करू देत नाहीत, मोबाईलला लावून नाही, त्यामुळं इथंच थांबते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. बाय बाय.